झी 24 तास एक पाऊल पुढे। काळी साहेब मला सांगा, एवढी प्रचंड भरलेली विहीर, 8 फुटावर लागलेलं पाणी, हा एक प्रकारे चमत्कारच म्हटला पाहिजे। बरोबर। हा कशामुळे घडला? हा याच्यामुळे की बा याचा जो आता याच्यामध्ये चिरा आणि भेगा दिसतात, जसा तिकडे छिद्र होते, कच्चा होता, इथे हार्ड आणि मासिव झालेला, पक्का झालेला आहे तो। याच्यात उभे चिरे आणि आडवे चिरे अशी दडणघडण दिसते याची। आणि या चिरा आणि भेगांमधनच पाणी हे कधी पण वाहत असतं, हे इंटरकनेक्टेड असतात खाली। हा त्याच थराचा एक सगळ्यात बॉटमचा भाग आहे। बाजूला जो नाला वाहतोय त्याच्यामध्ये हा एक्सपोज झालेला आहे, हा याचा सरफेस। आणि या विहिरीला जे पाणी मिळतं आहे डायरेक्ट रिचार्ज विहिरीला होतो आहे। म्हणजे या नाल्याचं पाणी योग्यरित्या अडवलं, तो नाला खोल केला, त्याच्यामुळे ही विहीर रिचार्ज झाली, डायरेक्ट रिचार्ज झालेली आहे। कारण डायरेक्ट कनेक्शन याच्या ॲक्विफरचं तुमच्या याच्याशी आहे, त्या जो नाल्या स्टोरेज मध्ये जे हेड आहे त्या हेडच्या याच्यामुळे डायरेक्ट त्याच्यामध्ये। या विहिरीमुळे एका आदिवासी शेतकऱ्याचं आयुष्य कसं बदललं ते आता आपण पाहूया। उगमापासून संगमापर्यंत नाल्याचा प्रवास कसा झाला आणि माथा ते पायथा कसा झाला आणि गावची समृद्धी कशी आली ते आपण पाहतोय। आपण रिचार्ज झालेली विहीर पाहिली, त्या विहिरीनं ज्यांचं आयुष्य बदललं असं एक शेतकरी माझ्यासमोर आहेत। काका नमस्कार। नमस्कार। कसलं पीक घेतलं? प्रथम सोयाबीन घेतलं इथं या ठिकाणी। पूर्ण शेतामध्ये सोयाबीन आणि पराठी। किती एकर जागा आहे? माझी 3 एकर आहे, त्या तिथून आहे त्यापासून धुऱ्यापासून। आणि आता हा गहू दिसतोय? हो, पराठी नंतर मग गहू, चना, वरच्या पट्टीमध्ये चना वगैरे पेरला। पहिले म्हणजे चना गहू आम्ही घेत नव्हतो, कोरडवाहू मध्ये काही पिकत नव्हतं। काय पिकवायचं तेव्हा? पराठी आपली ज्वारी हायब्रिड। हो बर। आता या नाल्याचं खोलीकरण झालं तेव्हापासून पाण्याचा फायदा झाला। पाण्या असल्यामुळं आम्ही ओलीच करू शकलो। गहू चना त्या पाण्यापासूनच घेऊन राहिलो, आता बी घेऊन राहिलो, मागच्या वर्षी घेतला। आणि पीक आता व्यवस्थित येत आहे? हो। पाणी व्यवस्थित आहे? हो। विहिरीला 12 महिने पाणी येत आहे? पहिले नाही येत होतं, पण आता या वर्षी पाणी थोडंसं साठवलं होतं त्या ठिकाणी वरच्या बाजूला, बंधाऱ्याच्या बाजूला। त्या बंधाऱ्याचा पाझर अजूनही आहे, तर अजून या वर्षी 1.5 माणूस, नाही तर मागच्या वर्षी पाणी नाही राहिले। पाण्याचं खूप संकट होतं मागच्या वर्षी, परंतु या वर्षी पाऊस कमी होऊन सुद्धा पाण्याचं संकट नाही। पाणी आता सध्या माझ्या 1.5 माणूस पाणी आहे। म्हणजे पूर्तीच्या सिंचन कल्याणकारी प्रकल्पामुळे जो नाला रुंदीकरण किंवा खोलीकरण झालं त्याचा फायदा आपल्याला झालेला आहे भरपूर। त्यामुळे अशा प्रकारचं एक सोन्यासारखं पीक आपण काढलेलं आहे। नमस्कार। आपण ज्या ठिकाणी आलो आता हे मुख्य नाल्याचं जंक्शन आहे, याला एक उपनाला आलाय 150 मीटर समोर दिसतोय तो जंगलात उगमापासून येतोय। तो नाला आपण या नाल्याला जोडला आणि इथे UCR मेसनरी म्हणजे आपण लोकल मटेरियल मध्ये आपल्या संस्थेतर्फे बांधला। आणि इथे येणारं सगळं पाणी जंक्शनचं इथपर्यंत थांबलेलं असतं आणि हे इथे मुरतं। हे मुरल्यानंतर या साईडला आता हा जो भाग आपल्याला व्हिजिबल नाही, पण तिकडे जी शेती आहे ही यावेळेस फर्स्ट टाइम कल्टिव्हेशन खाली आली। त्यांना आता पाण्याचा सोर्स त्यांना आता सुरू झाला, कारण या पहाडीवर पाणी थांबलेलं त्यांनी कधीच पाहिलेलं नाही 40-50 वर्षात। आणि इतका वेग आणि 50 वर्षात त्यांनी पहिल्यांदा पाहिलंय की पाणी थांबून राहतं आणि ते किमान 8 ते 10 महिने त्यांना वापरता येतंय। पुढल्या वर्षी 12माही इथे असेल पाणी? हो, 12माही पाणी राहणार नाही, पण रब्बी सीझन, खरीप सीझन 12माही पाणी आपल्या खालपर्यंत जोपर्यंत ट्रीटमेंट होत नाही ना तोपर्यंत हा पूर्ण सिरीज मध्ये जेव्हा बंधारे पूर्ण होऊन आपण सगळ्यात खालता शेवटी ट्रीट करू त्यावेळेला त्याची हायड्रॉलिक कनेक्टिव्हिटी जी आहे ती एस्टॅब्लिश होईल आहे। कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये पाणी राहायला कमीत कमी 3 ते 4 मान्सून सायकल राहायला पाहिजे। 4 मान्सून सायकल गेल्यानंतर इतक्या वर्षाचा जो डेफिसिट आहे तो पहिले सॅच्युरेट होतो, भरून जातं आणि त्याच्यानंतर मग तो नॉर्मल वॉटर लेवल्सला मेंटेन करतो। रग्बी म्हणजे सेकंड क्रॉप घेतलं, हे आपलं पहिल्या वर्षाचं अचिव्हमेंट आहे। आता पिण्याचं पाणी नाही, पिण्याचं पाणी त्यांना गावात उपलब्ध आहे, पण आता हार्वेस्टिंग झालं, संपलं, आता या इथे पाणी असूनही त्यांना उपयोग नव्हता। विहिरी स्टोअर्ड आहे, पण खरीप आणि रब्बी हे दोन्ही ऍडव्हान्टेजेस त्यांना पहिले रिटर्न्स आहेत आपल्या प्रयोगाचे। रब्बीचं पीक घेतलं जे कोरडवाहू सुद्धा होत नव्हतं, सेकंड पीक म्हणजे चणा गहू जो चारा सुद्धा होत नव्हतं बाजूला दोन्ही बँकच्या याला। चला
आणि काही वर्षानंतर निश्चितपणे हा बारमाही झालेला दिसेल तुम्हाला. माथा ते पायथा आणि उगम ते संगम याच्यात आपण भरभरून राहिलेलं पाणी पाहतोय. काय सांगाल या जागेविषयी? उगमापासून येणारं पाणी योग्य रीतीने संवर्धन त्याचं केलं, नाला गाळमुक्त केला, खोल केला, रुंद केला, त्याच्यामुळे हा जलाशय साठलेला आपल्याला दिसतोय आणि याची साठवण क्षमता आम्ही 10 पटीने वाढवण्याचा प्रयत्न केला, म्हणून हे पाणी इथे दिसत आहे. आणि हे योग्य रीतीने केलं, शासनाच्या एकंदरीत कार्यपद्धतीला बाजूला ठेवून केलं, त्याच्यामुळे हा एक परिणाम चांगला दिसतोय. या उलट तुम्हाला कृषी विभागाचे जे बंधारे आहे जलसंधारणासाठी बांधलेले हजारोच्या संख्येत आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला पावसाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा पाणी साठलेलं दिसणार नाही. असं एखादा बंधारा तुम्ही दाखवू शकाल का? अगदी आपलं 100 फुटावरच आहे असा बंधारा कृषी विभागाचा. तिथे आपण पाहू शकतो की याच्यात आणि याच्यात काय फरक आहे. बघूया. या सरकारी बंधाऱ्यात नेमका काय दोष आहे? या सरकारी बंधाऱ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे फाउंडेशन. आपल्याला जो दिसतंय त्याच्या फाउंडेशनच्या खाली पोकळी आहे, तिथूनच पाणी निघून जातं. आणि या बंधाऱ्याची साठवण क्षमता जी डिझाईन केलेली आहे त्याच्यासाठी जेवढं भांडं पाहिजे ते भांडं आपल्याला इथे दिसत नाही. 5 लिटरच्या भांड्यामध्ये 25 लिटर पाणी साठवतो असं सांगण्यासारखं इथं काम आहे. पेपरवर्क जास्ती आहे आणि नॉन टेक्निकल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी डिझाईन केलेले हे काम आहे, त्याच्यामुळे सदोष काम आहे. सरकारी खर्च, कृषी विभाग ज्याच्यावर कोणाचं लक्ष नव्हतं, त्या तांत्रिक बाबी महत्वाच्या पाळल्या गेल्या नाहीत, त्याच्यामुळे हे झालं. तोच सरकारी पैसा नितीन गडकरींनी पूर्ती सिंचन समृद्धी प्रकल्पात कशा रूपानं वापरला ते आपण इथून 100 फुटावर पाहिलं. बरोबर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.